बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर कोटा फॅक्टरी सीझन 3 ची सिरीज संपवली. 5 एपिसोड्स होते. मागची तो बॅकग्राऊंड सगळ्यांना म्हणजे माहितीच आहे. जे कोटा राजस्थान मधले जागा आहे ती IITच्या क्लासेस करतात, जे फेमस आहे वगैरे. तर तिथेच तो त्यांचा सर जो असतो, जितू सर, जितेंद्र, तर तो मागच्या एपिसोडनी त्याची ती फेवरेट स्टुडंट आणि गर्लफ्रेंड पण म्हणजे सुसाईड करते वगैरे. तर तो थोडा डिस्टर्ब झाला असतो, त्याच्यामुळे तो थोडेसे सेशन्स काउन्सिलिंग करून घेत असतो. तरी तो स्टुडंट्समध्ये इन्व्हॉल्व्ह असतोच आणि त्याचे सगळे स्टुडंट्स त्याचे पेट असतात, पण त्यातल्या त्यात मुलींमध्ये वर्तिका आणि मुलांमध्ये तो वैभव, मीना जो गरीब असतो पण हुशार असतो, खूप ब्रिलियंट, आणि दुसरा जो नुसताच टाइमपास लफांटूश उदय गुप्ता आणि त्याची ती गर्लफ्रेंड. असं ते सगळं चौकट त्रिकूट सगळ्यांना माहीत असतं. तर तीच म्हणजे स्टोरी पुढे आहे की कशी त्यांची तयारी चालते, कशा गमती होतात, काय होतात पुढे पुढे. मग याला जितूला एक अपॉर्च्युनिटी येते मिनिस्ट्रीकडून की तुम्ही आमच्या पॉलिसी बोर्डमध्ये सामील व्हा. तर याचं ड्युएल मन चाललं असतं की काय करावं काय नाही. तो खूप इन्व्हॉल्व्ह होतो, पण अल्टिमेटली तो डिसिजन घेतो की ठीक आहे, हे वर्ष झालं, ह्या मुलांचं झालं की आपण जायचं. आणि इकडे एक दिवस हा उदय गुप्ता काही अभ्यासात सिरियस नसतोच. त्याच्या जागी ज्या अशा मॉक टेस्ट वगैरे ज्या होत असतात त्या मीनाच देऊन यायचा बदलून. त्याच्यामुळे त्याला चांगले मार्क मिळतात. मग आई वडील पण खुश असतात. पण एक दिवस तो असाच गेम मध्ये एका मित्राला जिंकतो. तर तो मित्र म्हणतो चल आपण पार्टी करू, आणि तो त्याला ड्रिंक करतो आणि याचा होतो ऍक्सिडेंट. मग आई वडील जेव्हा येतात भेटायला आणि त्यांना खरी परिस्थिती कळते, तेव्हा ते डिसिजन घेतात की आता याला घेऊन जायचं, काही अर्थ नाही. टीचर्सला पण ते म्हणतात की काय तुमचं लक्ष नाही, असं नाही तसं नाही. पण मग ती दुसरी जी एक टीचर असते, अगरवाल सरांची मुलगी, ती त्यांना कन्व्हिन्स करते. मग त्याची आई तिथेच थांबते उदयची, परीक्षा होईपर्यंत लक्ष द्यायला वगैरे. दाखवलंय मग कसं त्यांचे अभ्यासाचे टशन्स, कशी रात्री झोप येत नाही, मग आता पेपर होतात, ते होतात. तर ते एंट्रन्स तर क्रॅक करतात, म्हणजे मेन हे करतात. आता जी हे असते IIT मेन, ती क्रॅक करायचं म्हणजे जरा कठीण असतं ना. आणि मग झालं, देतात परीक्षा आणि मग रिझल्ट येतो. तर वर्तिकाचं होतं आणि उदय गुप्ताचं तर ॲज युजल सगळ्यांना एक्सपेक्टेड असतं नाहीच. मीनाचा रँक येतो आणि त्याची तर डायरेक्ट ॲडमिशन होते आणि नेमकं वैभवचं होत नाही. मग तो खूप डिप्रेस होऊन जातो आणि काय करायचं काय नाही. पण मग हा त्याला समजवतो जितू, आणि मग दाखवलंय जितूचं पण फेअरवेल आणि हे ते. आणि जितू पण सोडून चाललाय, सगळेजण त्याला गिफ्ट्स वगैरे करतात आहे. आणि हा पण मग पुन्हा रिपीटर बॅचला ऍडमिशन घेतो वैभव. म्हणजे तो त्याला हे सांगतो की नुसतं एक फेल्युअर, उलट फेल्युअर ही सक्सेसची पायरी आहे, आणि तुझा एम आहे तर तू सोडू नकोस ना, जिद्दी नाही करत जे काही तुला अचीव्ह करायचं आहे. म्हणजे आणि आता मी तुला काही सजेशन देणार नाही, आता तुझं लाईफ आहे, तू डिसाईड कर आणि तू ठरव काय करायचं तुला. तर मग वैभव ठरवतो की आपण परत नवीन जोमाने JEE सामोरं जायचं. आणि मग असं शेवटचा एपिसोड खूप इमोशनल आहे आणि खूप छान, म्हणजे टोटल हे छान आहे आणि सगळ्यांनी इतकी सुंदर ऍक्टिंग केलेली आहे, तर वर्थ वॉचिंग. आणि शेवटचा एपिसोड तर खूपच इमोशनल आहे. छान आहे, आवडतं.